नमस्कार फ्रेंड्स, 1 एप्रिल 2024 पासून ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आरटीओने नवीन नियम लागू केले आहेत। हे नियम 1 एप्रिल 2024 पासून सर्व जे ड्रायव्हिंग लायसन्स धारक आहेत त्यांना लागू राहणार आहेत। तुम्हालाही हे नियम तात्काळ समजून घेणे हे तितकेच गरजेचे आहे, कारण हे नियम खूप कडक आहेत। जर तुम्ही या नियमाचे पालन केले नाही तर तुम्हाला लाखोंच्या पटीत दंड भरावा लागणार आहे। सो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला सर्व नियम हे व्यवस्थित समजतील। आणि जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल अशाच इन्फॉर्मेटिव्ह टिप्ससाठी सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर फ्रेंड्स, सर्वात पहिला नियम परिवहन मंडळाकडून आहे, तो म्हणजे 1 एप्रिल 2024 पासून सर्व वाहनधारकांसाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे। तसेच 1 एप्रिल 2024 पासून 15 वर्षे जुन्या बसेस रद्दीच्या बरोबरीने होणार आहेत, म्हणजेच त्या रद्दीत दिल्या जाणार आहेत आणि नवीन बसेस चालू केल्या जाणार आहेत। सध्या देशात 9 लाख सरकारी वाहने जी रद्दीच्या बरोबरीची आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। रस्त्याच्या गाड्या चालवण्यास बंदी घालून लोकांचे सर्व आक्षेप दूर करण्यासाठी 1 एप्रिल 2024 पासून 15 वर्षापेक्षा जुनी वाहने बंद केली जाणार आहेत। फक्त एसटीच नाही तर सर्व वाहनेही बंद केली जाणार आहेत जी 15 वर्षापेक्षा जुनी आहेत असे। यानंतर महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारमार्फत ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आणि वाहतुकीच्या संदर्भात काही महत्त्वाचे नियम हे लागू होणार आहेत 1 एप्रिल 2024 पासून। त्यामधील पहिला नियम म्हणतो की रस्त्यावर जास्त वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला रुपये 1000 ते रुपये 2000 पर्यंत दंड हा भरावा लागणार आहे। हा पहिला नियम आहे जो की आपल्या सरकारकडून म्हणजेच आरटीओ कडून वाहनधारकांसाठी आलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे रस्ता सुरक्षा नियमानुसार अल्पवयीन वाहन चालवताना पकडले गेल्यास त्याला रुपये 25,000चा दंड भरावा लागेल। एवढेच नाही तर त्यांचे वाहन नोंदणी कार्ड हे रद्द केले जाईल आणि जी अल्पवयीन व्यक्ती आहे म्हणजे जी ड्रायव्हिंग करताना अल्पवयात सापडली आहे अशी व्यक्ती आहे, ते व्यक्तीचे 25 वर्षाची होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार नाही। म्हणजे एखादी जर अल्पवयीन व्यक्ती असेल, ती गाडी चालवत असेल तर आणि ती सापडली तर त्याच्याकडून 25,000 रुपयाचा दंड, तसेच त्याला पण त्याच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत पुन्हा ड्रायव्हिंग लायसन्स हे काढता येणार नाही आणि मिळवताही येणार नाही। तसेच एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजेच HSRP कलर कोडेड प्लेट असणे अनिवार्य केले आहे। HSRP नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा भरावा लागू शकतो। यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी प्लेट जी नंबर प्लेट असते ती फॅन्सी नंबर प्लेट लावणे ही बेकायदेशीर आहे। सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केली आहे, त्या नंबर प्लेटच्या रचनेनुसारच नंबर प्लेट ही वाहनावरती असणे गरजेचे आहे। कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट ही एक्सेप्ट केली जाणार नाही, हे बेकायदेशीर ठरवण्यात येईल। तर हे सर्व वाहतुकीचे नियम हे ड्रायव्हिंग लायसन धारक जे आहेत त्या ड्रायव्हिंग लायसन धारकांना लागू राहणार आहेत 1 एप्रिल 2024 पासून। सो या नियमामध्ये तुमच्याकडून काही कमतरता असेल तर ती फुलफिल करा, कारण तुम्हाला माहित आहे की अल्पवयीन गाडी चालवल्यावर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड बसणार आहे। त्यानंतर तुम्ही जर HSRP कलर प्लेट म्हणजे जी कोडेड कलर प्लेट आहे तीच असणे आवश्यक आहे, दुसरी लावली तर तुम्हाला 5,000 ते 10,000चा दंड असणार आहे, किंवा कोणत्याही प्रकारची फॅन्सी कलर प्लेट लावणे हे बंधनकारक असणार आहे, ते एक्सेप्ट ही केली जाणार नाही। हे वाहतुकीचे सर्व नियम आहेत, हे वाहतुकीचे नियम तुम्ही पाळलेच पाहिजे, नाहीतर तुम्हाला वर लावल्याप्रमाणे हे तुम्हाला दंड हा लागणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही वर पाहिले की परिवहन मंडळाकडूनही काही नियम आले आहेत। त्यासाठी परिवहन मंडळाकडून आलेला सर्वात महत्त्वाचा नियम तो म्हणजे सर्वच वाहनधारकांना आहे, तो म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी असणार आहे सर्व वाहनधारक जे ड्रायव्हिंग लायसन्स धारक आहेत त्यांच्यासाठी। सो फ्रेंड्स,
फ्रेंड, जास्तीत जास्त वाहनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. दंड लागण्याआधी त्यांना ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती समजेल. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.